19 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा व मी स्वतः आम्ही उद्या साताऱ्याला जातो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकाचं स्वागत करत, शस्त्र प्रदर्शनीचं उद्घाटन करत तमाम राज्यातील देशातील शिवभक्तांना हे वाघनक जे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि ज्या वाघनकाच्या दर्शनातून आपल्याला ऊर्जा घेता येईल ते वाघनक उद्यापासून प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। साधारणतः 3 वर्षासाठी ही वाघनक आपल्याला दर्शनासाठी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमने उपलब्ध करून दिली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार इतर शिवकालीन वस्तूंच्या संदर्भातही आपला पाठपुरावा सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे, अस्मितेचा विषय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला तर रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि यासाठीच 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन हे सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं। आपल्याला जाणीव आहे की आग्र्याच्या ज्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न औरंग्याने केला होता, त्याच दरबारामध्ये जय भवानी जय शिवाजीचा जयघोष हे गेले 2 वर्ष जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला याचीही जाणीव आहे की देशामध्ये पहिल्यांदा असं घडत होतं की मंत्रालयात राज्याभिषेकाच्या निमित्ताने 10:45 3 मिनिटासाठी पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीममधून येणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित शूरतेच्या छोट्या कथा किंवा त्यांचा रयतेच्या राज्याचा विचार व त्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला दिशा देणारं, ऊर्जा देणारं छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध वाक्य या पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीममधून दिल्या जात होते। आपल्याला औरंगाबादचं नाव बदलावं अशी मागणी होती, नाव बदलत नव्हतं, पण आता त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती संभाजीनगरचं नाव देण्याचं काम हे सरकारच्या वतीने करण्यात आलं। ज्या कावळच्या जंगलामध्ये श्री शैलमच्या त्या जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली, ही तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तिथं 3.25 कोटी रुपयाच्या आसपासचा निधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर केलं। छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होतेच, पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे त्या ठिकाणी उभं आहे। पाकिस्तान सीमेवर जिथं साधारणतः मागे काही घटना झाल्यात त्याच ठिकाणी आपण पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही पुणेकर या संस्थेच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा उभा केला, ज्या माध्यमातून आपले 1600 सैनिकांचं पहिला शब्द आहे युद्धाच्या युद्धवाक्य म्हणून, आणि तो शब्द आहे जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 350व्या सोहळ्याच्या निमित्ताने 12 पोस्ट तिकीटचंही आपण विमोचन करण्याचा संकल्प केला आणि त्यापैकी उद्या एका तिकिटाचं विमोचन सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते। प्रतापगड विकास प्राधिकरण त्याची ही घोषणा उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः जाणता राजाचा प्रयोग आपण केला। काही अपवादात्मक जिल्हे सोडलेत तर सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग साधारणतः झाला। काही जिल्हे सुटले आहेत, त्यामध्येही भविष्यामध्ये हा प्रयोग होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन हे आपल्याला दिल्लीच्या जिथं विद्यापीठामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन आता निर्माण करतोय की ज्या माध्यमातून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जागतिक स्तरावर पोचावा यासाठी जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचं हे पुढचं पाऊल आहे की तिथं आपण अध्यासन उभं करतोय आणि या अध्यासनाच्या माध्यमातून जगातले जे विद्यार्थी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये शिकायला येतात आणि आपल्या देशातून सुद्धा जे विद्यार्थी तिथं जातात त्या सर्वांना त्या विश्वविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो
रयतेच्या राज्याचा विचार आहे, हिंदवी स्वराज्याचा विचार आहे, हा विचार आपल्याला शिकवता येईल आणि त्या माध्यमातून भारत मातेच्या सेवेची ऊर्जा घेऊन हे विद्यार्थी काम करू शकेल. आणि या दृष्टीने हे वागणक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यशही आलं. फक्त एका गोष्टीचं मात्र निश्चितपणे दुःख आहे की काही विरोधी पक्षातले काही लोक, निवडक लोक, सर्व मात्र करत नाही आहे. एका नेत्याने सांगितलं की याच्यावर मोठा खर्च झाला, 14,08,000 रुपये खर्च झाला. खरं तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणकाच्या बद्दल प्रश्न उपस्थित करणं ही महाराष्ट्राच्या सर्वच शिवभक्तांना वेदना देणारी, क्लेश देणारी बाब आहे. 14,08,000 रुपये एकूण खर्च झाला. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की दावोसमध्ये महाविकास आघाडीचे नेते गेले. 20 मे 2022, 27 मे 2022, 7 दिवसाचा खर्च हा 4,57,48,601 रुपये आहे. मला आश्चर्य वाटतं की ज्यांनी 4,57,48,601 रुपये खर्च केला त्यांनी वाघनखाबद्दल 14 लक्ष खर्च झाला सरकारचा, याबद्दल यांना पोटदुखी होणं. मला वाटतं की या महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी याची नोंद मात्र मनात घेतली पाहिजे की राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आणण्याचं, अशा पद्धतीचं जे काही दृष्ट राजकारण आहे हे दुर्दैवी आहे. काही लोकांनी भाड्याने आणले तसं सांगितलं. याचं 1 रुपयाचंही भाडं आकारले गेलेलं नाही, 1ही रुपये घेतले गेला नाही. हा पत्रव्यवहार केला पंतप्रधान ब्रिटनशी, हा पत्रव्यवहार केला त्या म्युझियमच्या लोकांशी, हा पत्रव्यवहार देशाच्या विदेश मंत्रालयाशी, माननीय पंतप्रधान महोदयांशी. खरं तर या संदर्भामध्ये काही मनात शंका असेल तर राजकारण करण्याच्या ऐवजी त्यांना मुख्यमंत्री महोदय असेल किंवा आम्ही आमच्यापैकी कोणाचीही भेट घेता आली असती, त्यांच्याकडे असणारी कागदपत्र देऊन त्यांच्या मनातली शंकेचं निरसन करता आलं असतं. पण हे अतिशय दुःखदायक बाब आहे की राज्याभिषेकाच्या समारोहाच्या संदर्भात पहिल्यांदा जर याच्यावर टीका कोणी केली असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी. ते म्हणाले की हे 350वं वर्षच नाही. खरं तर आपल्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं गणित पक्का आहे असं माझा निश्चितच धारणा आहे, पण नेत्यांचं गणित एवढं कच्चं आहे हे मात्र अडचणीचं आहे. हे 351वं वर्ष आहे असं सांगितलं. खरं तर मागच्या 2 जून 2023ला 350वा राज्याभिषेक आणि हे पूर्ण वर्ष आपण साजरं केलं. पण दुर्दैवाने काही लोक इतक्या निम्न स्तरावर राजकारण करायला लागले की आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारसुद्धा त्यांना नकोसा झाला आहे. कारण तुष्टी करण्याचं राजकारण, खुर्चीचं राजकारण इतक्या खालच्या दर्जाला गेलं आहे की आता अफझल खानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे मान्य शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी व अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण काढलं. पण हे आमच्या राज्याचं खरंच दुर्दैव होतं की 5 मे 2008ला या अफझल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्या संस्थेला ती जागा देण्यासाठी ठराव करून निवडणूक केलं होतं. पण 5 वर्षात ते कागदपत्र जोडू शकले नाही, म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ते अतिक्रमण हटवता आलं. मला व्यक्तिगत रीतीने महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या शिवभक्तांना विनंती करायची आहे की 4 ठिकाणी 3 वर्षासाठी हे वागणं घेणार आहे. आपण निश्चितपणे दर्शन घ्या. आमच्यासाठी हे वागणं म्हणजे ऊर्जा देणारं, प्रेरणा देणारं, ऐतिहासिक तथ्य आमच्या डोळ्यासमोर आणणारं हे वागणं, याचं दर्शन प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. जेव्हा जेव्हा सवड आणि संधी असेल तेव्हा तेव्हा गेलंच पाहिजे. सर, खरं तर वाघनखांचं सगळं जे श्रेय ते सुद्धा तुम्हालाच जाणार आहे, पण वाघनखं खरंच महाराजांनी वापरली आहेत का ते सांगावं असं आदित्य ठाकरे म्हणतायत. मुनगंटीवारांनी जनतेच्या पैशावर लंडन दौरा केला आणि जनतेच्या पैशाची भरपाई देणार आहेत का? निश्चितपणे त्यांना माझ्यावर 4 लक्ष रुपये खर्च झाले. आदित्य ठाकरेला मी आवाहन करेल की त्यांनी डावोसमध्ये जो खर्च केला 4,57,48,601 रुपये आहे. याच्यासाठी आदित्य ठाकरेचा खर्च जो आहे तो चहापान, अल्पोहार व भोजन व्यवस्था 7 दिवसाचा खर्च आहे 1,50,50,692 रुपये. निश्चितपणे उद्योग आणण्यासाठी केलेला खर्च हा त्यांनी द्यावा. वाघनखासाठी केलेले 4 लाख आणि इतर अधिकाऱ्यांची पैसे मी द्यायला तयार होतो. पण मी माझ्या आवाहनाचा त्यांनी कधी स्वीकार केला हे मला सांगितलं पाहिजे. कारण त्यांचा खर्च जो आहे तुम्ही कागदोपत्री नाही, हे लेखी
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने दिलेलं पत्र आहे. तुम्हाला 1-1 कोटी रुपये चहा पाण्यावर जेवण्यावर खर्च करायला तिथं सरकारचा खर्च आणि जनतेचा पैसा दिसत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं मला वाटतं की संवेदनशील राजकारणी असा माझा समज होता, पण आता ते संवेदनशील राजकारणी इथून त्यांचा आता सराईत खुर्चीवर प्रेम करणाऱ्या राजकारण्यापर्यंत त्यांचा प्रवास झालेला दिसतो. कारण ज्या पक्षाचे ते नेते आणि नेतृत्व करतात त्या पक्षाचा आधारच छत्रपती शिवाजी महाराज होते. मला वाटतं की हा त्यांचा प्रवास हा सर्वांनाच वेदना देणार आहे. पण जयंत पाटील पण त्यासोबत टीका करतायत, भाड्यानं आणलं म्हणतायत वागणं. मग वाटतं जयंत पाटील एक चांगले नेते आहे, पण असंघाशी संघ करून आता बुद्धी किती भ्रष्ट व्हावी. मी एकदा नव्हे विधानसभेत एकदा 10दा सांगितलं की हे भाड्याने आणले नाही, कोणतंही 1 पैसा तांब्याचा पैसाही भाडं मागितलं गेलं नाही. पण असा गैरसमज पसरवण्याची हे आता सवय नाही, व्यसन जडलं. त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही जे खोटं बोलतो ना ते आता लोकांना आवडतं म्हणून आम्हाला लोकसभेत बऱ्यापैकी यश आलं, आणि आता सवयीचं रूपांतरण हे आता व्यसनामध्ये जडलं आणि प्रत्येक क्षणी खोटं बोलणं. जोसेफ गोबेल्सने सुद्धा यांच्याकडे पाहून म्हणावं की रिश्ते में ये हमारे बाप लगते हैं, इथपर्यंत यांचा प्रवास सुरू झाला. बरं सर, विषयावरचा महत्त्वाचा विषय आहे आणि ज्या पद्धतीनं तिथं सध्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्यावर अतिरेक केल्याचा देखील आरोप होतोय. जर ते शिवभक्त होते मग सरकारने त्यांच्यावर गुन्हे का दाखल केल्याचा प्रश्न विचारला. नाही, मला तिथं कोणते गुन्हे दाखल केले मला माहीत नाही. आता मी सुद्धा बाबूनाथ मंदिराच्या मंदिर उघडावं म्हणून मी तिथं आंदोलन केलं तर माझ्यावरही गुन्हे दाखल केले. महादेवाचे भक्त सर्वच जण आहे, शिवभक्त सर्वच जण आहे, आणि म्हणून मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की जेव्हा औरंगाबादचं नामांतरण करून छत्रपती संभाजीनगर करावं त्याही आंदोलकावर गुन्हे दाखल झाले आहे. आता पोलीस विभागाने जी काही कारवाई केली ती कारवाई ही कायद्याच्या चौकटीत होत असते. माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या किंवा मंदिरालय नको मंदिर उघडावे, देवालय उघडावे या आंदोलनात माझ्यावर केसेस आहे. मी मुंबईच्या कोर्टामध्ये अनेक तारखांना गेलो. तर मला वाटतं की त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या घटना आहे, प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भात जेव्हा मला आठवतं की तो ढाचा पाडायला आम्ही गेलो तेव्हा अनेकांवर केसेस झाल्या होत्या. राम मंदिरासाठी गेले होते, माननीय अडवाणींवर सुद्धा केसेस झाल्या, माननीय उमाजींवर केसेस झाल्या. आणि म्हणून मला वाटतं की कायदा सुव्यवस्था भावना या साऱ्या गोष्टी याला एकत्रितपणे कोणी करण्याचा प्रयत्न करण्याचं काही कारण नाही. पण त्याला मशिदीची जी तोडफोड झाली त्याला शिवभक्तांशी जोडलं जात आहे आणि शिवभक्तांनी जी तोडफोड केली का असा प्रश्न उपस्थित केला जातो, त्यामागे राजकारण वाटतंय. नाही, मला एक गोष्ट लक्षात येतं की आम्ही जेव्हा छातीला माती लावून अशा विषयांसाठी काम करतो तेव्हा केसेसची कोणीही चिंता करू नये. केसेसची चिंता बाबरी ढाचा पाडताना आम्ही कोणी केली नाही. प्रभू रामाच्या मंदिरासाठी प्रत्येक आंदोलन केलं तेव्हाही मला वाटतं की हा कशाची चिंतेचा विषय आहे. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला की रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं. यामध्ये केसेस किंवा याची चिंता करून अशा पद्धतीने चॅनलच्या माध्यमातून आमच्यावर केसेस झाल्या मला वाटतं काही कारण नाही. आम्ही कधी म्हटलं नाही केसेस झाल्या म्हणून. कोल्हापूरच्या गादीला बदनाम करण्याचा डाव वाटतोय. नाही, मला काही कुठं डाव वाटत नाही. मला एवढं माहीत होतं की विशाळगडचं अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली होती. 10 जुलैला बैठकी झाली. त्या बैठकीचं वृत्तांत सर्वांनाच माहिती आहे की 10 जुलैला ही बैठक करून विशाळगडावरचं अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने पूर्वतयारीची बैठक झाली होती. 14ला हे आंदोलन झालं. पूर्वतयारीमध्ये ठरलंच होतं की विशाळगडावरचं अतिक्रमण हटवायचं आहे. पहिल्यांदा कोर्टात स्टे आहे असं तहसीलदारांनी धारणा केली होती. मग आपले जे AG आहे माननीय सराफ साहेब त्यांना माननीय मुख्यमंत्री स्वतः त्यांनी आदेश दिले की स्वतः कोर्टात हजर राहा. असा जर काही स्टे असेल त्याचं इंटरप्रिटेशन योग्य पद्धतीने करा. मग गडावर JCP जात नव्हता म्हणून आपण 1,17,00,000 रुपये जे मागच्या वर्षात पाठवले होते अतिक्रमण हटवण्यासाठी त्यापैकी नवीन JCP तिथंच जाऊन असेंबल करा. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. संवाद करा, सामोपचाराने घ्या, पण गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवणे हे अनेक वर्षापासूनचं गड किल्ल्यांचं अतिक्रमण आहे. आता त्याच दृष्टीने आपण एक पूर्वनियोजित चांगला एक कार्यक्रम आखतो आहे. मला वाटतं की त्यासाठी जसं मी आत्ता सांगितलं की प्रतापगडावरचं विकास प्राधिकरण तयार होत आहे किंवा आपण अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण
त्याचं उदात्तीकरण होत होतं. ते अतिक्रमण कोणी या अगोदर हटवलं नाही. म्हणजे ही मागणी 29 जुलै 1953 पासून शिवभक्तांची होती, पण त्यासाठी सरकार आमचं यावं लागलं तेव्हा ते हटलं. तर मला वाटतं की टप्प्याटप्प्याने हटवण्याचा निर्णय झाला असल्याने अनेकांना मग हे वेगाने व्हावं असं वाटतं. ती याच्यामध्ये मला वाटतं की आक्षेप असण्याचं कारण नाही, कारण त्या सर्वांचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजीच्या, अजितदादाच्या सरकारवर आहे. त्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हे कधीच कामही करू शकणार नाही. हे सरकार फक्त महायुतीचंच करू शकतं. तर विशाळगडावरती जे वरती मुस्लिम बांधव होते सगळे आता ते मुंबऱ्यामध्ये येऊन आश्रित झालेले आहेत. मुंबऱ्यामध्ये त्या ठिकाणी थांबले. गडावरचा एक जो राखी होता त्याचं असं म्हणणं आहे हे पूर्वनियोजित होतं. पोलिसांसमोर पोलिसांनी मुद्दामून सगळे जे होते आंदोलक त्यांना मुद्दाम वर पाठवलं. म्हणजे ते आंदोलन केलं गेलं, हे सर्व ठरवून केलं गेलं होतं आणि तिथे मोठी हिंसा घडवण्याचा प्रयत्न होता. हा एक त्या मुबारक मुजवर नावाचे जे राखी आहेत त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे आव्हाड असं म्हणतात की हायकोर्टात त्याने ट्विट केलं. हायकोर्टाची ऑर्डर होती की तुर्तास कारवाई करायची नाही, कारवाई स्थगित आहे, जोपर्यंत हायकोर्टात निर्णय होणार नाही तोपर्यंत. सरकारने आता कारवाई केलेली आहे ती हायकोर्टाच्या अवमान करणारी कारवाई आहे. मला वाटतं की याचं उत्तर तुम्ही अगोदरच दिलं. 10 जुलैच्या बैठकीमध्ये सर्व माहिती घेऊन फक्त 5 लोकांच्या बांधकामाला स्थगिती होती, बाकीच्यांच्या बांधकामाला स्थगितीच नव्हती. आपल्याकडे एक नवीन सवय लागली आहे की ती सवय धोकादायक आहे, कोणतीही माहिती घ्यायची नाही. जसं आता मला आदित्य ठाकरे साहेबांसारख्या नेत्यांचं आश्चर्य वाटतं की त्यांना माझ्यावर झालेले 4 लाख रुपये खुपतात. वाघनखा अफजल खानाला खुपली ते मी समजू शकतो, पण तुम्हाला 4 लाख खुपतात आणि तुमच्यावर 7 दिवसामध्ये 4,57,48,601 रुपये खर्च झाले. याचं काय उत्तर द्या गं तुम्ही? तुम्हाला वाघनखं सुद्धा खुपायला लागली. कसा प्रवास सुरू झाला आहे याची नोंद आपल्याला घ्यावी लागते. त्या ठिकाणी हायकोर्टाने 5च लोकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे असं ट्विट करणं हे अयोग्य आहे. नक्कीच. पण सर एकीकडे तुमचे मित्र पक्ष होते, आज तुमच्यावर अशा पद्धतीने आरोप करतायत, काय नाही? कधी कधी असं होतं की मित्रपक्ष असले तरी एकदा सत्तांध जर कोणी झाला, खुर्चीचं प्रेम जागं झालं, तर अशा प्रसंगात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नीच आणि निम्न शब्दात बोलल्यानंतर सुद्धा त्यांना सोबत बसावं लागतं. आता मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा त्यांचं अधपतन जे होत आहे त्याला ते जबाबदार आहे, त्याला काही भारतीय जनता पार्टी जबाबदार नाही. ते त्यांचं अधपतन आहे. त्यांनी याची जाणीव ठेवली असती आणि पालघरच्या साधूच्या संदर्भातल्या घटनेत त्यांचं जे वाक्य असेल किंवा इतर बाबतीमध्ये ते जे काही बोलतात तेव्हा लक्षात आलं की आता मात्र त्यांना सत्तेशिवाय काही दिसत नाही. म्हणजे अर्जुनाची कथा की लक्ष फक्त तो डोळा दिसतो हे चांगल्यासाठी होतं, पण यांना फक्त खुर्चीच दिसते, बाकी काही दिसत नाही आजूबाजूचा विचार. विशाळगडावरून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवभक्तांनीच मशिदीची तोडफोड केली असावी किंवा महिलांचे दागिने घेतले, गाड्यांची जाळपोळ केली, असे बरेचसे आरोप शिवभक्तांवर होत आहेत, टार्गेट होत आहेत शिवभक्त, आणि कारण त्यांच्यावरती सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. यावरती सरकारची नेमकी भूमिका काय? मी आपल्याला सांगितलं, सरकार ती कधीच गुन्हे दाखल करत नाही. पहिल्यांदा गैरसमज काढा. काही मी बाबूनाथ मंदिराच्या समोर आंदोलन केलं म्हणजे मान्य उद्धवजींनी माझ्यावर काही केसेस केले असं चुकीचं मी कधी म्हणणार नाही. तेवढी नैतिकता ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी पोलीस व्यवस्थेमध्ये काही गोष्टी घडतात. जेव्हा बाबरी मस्जिदच्या संदर्भात घटना झाली तेव्हा आपण असं म्हणायचं की त्या केसेस नरसिंगराव साहेब, स्वर्गीय नरसिंगरावांनी करायला गावल्या, असं म्हणणं योग्य नसतं. मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस कशासाठी गुन्हे आहेत, काय आहेत याची चौकशी करण्याचं काम त्यांचं आहे. उद्या आपणच पोलिसांनी जे काम करायचं त्याच्याबद्दल आपणच मत व्यक्त करायला लागलो, आपणच त्याचं विश्लेषण करायला लागलो, तर मला वाटतं की मग ते उचित होणार नाही. बरं सर, वाहनकं जे आता साताऱ्यामध्ये आणलेली आहेत ती किती दिवस साताऱ्यामध्ये राहणार आहेत आणि तुम्ही सर्वजण किती वाजता साताऱ्यामध्ये राहणार? आम्ही तर उद्या चाललो आहे आणि ती साताऱ्यामध्ये एक्झॅक्ट मला तारीख माझ्याकडे लिहून आहे, पण साधारणतः 3 वर्षामध्ये 4 ठिकाणी असणार आहे. शेवटचं वर्ष मुंबईत आहे. मुंबईमध्ये साधारणतः 1 वर्ष राहील. सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई. तारखा माझ्याकडे आहे कारण त्याचा निर्णय काल आम्ही केला. एक्झॅक्ट तारखा आता कागद माझ्याकडे असल्याने आता काही मी त्याच्यावर तारखांवर बघत नाही, पण भरपूर वेळ साताऱ्यातही राहणार. जरांगे पाटीलच्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करतायत. आता नवीन आरोप केलाय की जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव फडणवीसांनी
रचलेला आहे, पण हा डाव आम्ही मोडणार आहे. नाही, त्यांच्या मनात का गैरसमज निर्माण झाले याची माहिती नाही आहे. हे सर्व गैरसमज आहे. खरं तर देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी जीव तोडून काम केलं. तेव्हा देवेंद्रजीसोबत मग आठवतं की आमचे विनोद तावडे होते, चंद्रकांतदादा पाटील होते, आशिष शेलार होते, आम्ही सर्वच, पंकजाताई, आम्ही सर्वच जण होतो. शेवटी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिशय उत्तम वातावरण जाती जातीमधलं सलोख्याचं ठेवायचं असेल, आपल्याला सामाजिक समरसता कायम ठेवायची असेल, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आधार दिला. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तीच धारणा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताची आहे, शिवप्रेमीची आहे, महाराष्ट्रप्रेमीची आहे. आणि त्या दृष्टीने सर्वांना न्याय देण्याची साधारणतः सरकारच्या वतीने हा प्रयत्न होतो आहे की सर्वांना न्याय दिला पाहिजे. पण काही राजकीय पक्ष सत्तेसाठी आता इतके हपापलेले आहे की मी मगा त्यांचं एक स्टेटमेंट बघत होतो. ते म्हणाले आमचं काम नाही आहे, ते जाती जातीमध्ये आग लागू द्या, सरकारचं काम आहे. तुमचं काहीच काम नाही. एवढे बेजबाबदार विरोधी पक्ष आहे. आम्ही बैठकीत येणार नाही कारण आम्हाला तर हात शेकायचे आहे आणि हे काम मुख्यमंत्र्यांनी बघत बसावं आणि आम्ही काय करावं. आणि तुमचं सरकार असताना जेव्हा अशा घटना कर्नाटक सीमेवर व्हायच्या, आम्ही आमच्याच कर्नाटक सरकारच्या विरुद्ध सुद्धा आम्ही चर्चेत सहभागी होऊन बोललो आहे की नाही, जिथं महाराष्ट्राचं हित आहे तिथं सरकार नाही, पक्ष नाही. पण तुम्ही मात्र जेव्हा तुमचे अशा पद्धतीचे वक्तव्य आम्ही ऐकतो की तुम्ही म्हणताय की आग लागू द्या, भांडणं होऊ द्या, आमचा काही संबंध नाही, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हे जाती जातीचा द्वेष हे कदाचित तात्कालिक तुम्हाला राजकारणात फायदा करून देईल, पण महाराष्ट्राचं प्रचंड प्रचंड नुकसान होण्याची शक्यता नाकारता येईल. सर, संजय राऊतांचं एक फार महत्वाचं विधान आहे, राजकीय आहे. ते म्हणतात की आम्ही 280 जागा लढू आणि जिंकू. ठीक आहे, आता हा त्यांचं मत आहे, त्याच्यावर मी काय बोलणार. आता परवा ते एका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आम्ही 289 जागा घडवणार आहे. तर आता हा त्यांचा प्रश्न आहे की 288 पैकी 289 ते कसं घडवतात, 288 पैकी 280 कसं. आता याच्यावर जर आम्ही लक्ष ठेवून तर आम्हाला आमच्या जागा पाहू द्या ना, आम्हाला किती जिंकायचे आहे ते टार्गेट आमचं आम्ही पाहू, ते त्यांचं पाहिजे. जनता निर्णय करेल, जनता जनार्दन श्रेष्ठ आहे. संजय राऊत असं म्हटले की शरद पवार नटसम्राट आहेत आणि छगन भुजबळ हे सामान्य कलाकार आहेत. नाही, ठीक आहे. आता ते सर्व अधिकार त्यांना दिलेले आहे. कोणाला नटसम्राट म्हणायचं, कोणाला सामान्य कलाकार म्हणायचं, हा त्यांचा अधिकार आहे. आपापल्या नजरेतून चक्रधर स्वामीच्या कथेसारखं हत्तीचं वर्णन त्या दृष्टांतानुसार प्रत्येकजण करतो. कालपर्यंत त्यांना शरद पवार साहेब हे सामनाचे जरा जुने अग्रलेख त्यांनी लिहिले ते काढून पाहावे. तर कसं आहे, ती नजर आहे ती बदलत आहे, बदलणारी नजर असल्याने त्यांना आज ते मोठे नटसम्राट वाटायला लागले आणि मागच्या वेळी त्यांना ते दुसरेच वाटायचे, जो शब्द मी वापरू शकत नाही कारण राजकारणामध्ये काही नीतिमत्ता ठेवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न केला. शरद पवार साहेबांसोबत बाबतीमध्ये त्यांनी काय काय शब्द उच्चारले हे जुने सामनेचे जर तुम्ही अंक काढलेत ना तुम्हाला वाचता येईल. आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा अशी शोधपत्रकारिता करा. नुसतं आज काय बोलले याच्यावर काय प्रतिक्रिया घेता आमच्याकडून. त्यांना जर नटसम्राट म्हणत असतील तर मग राजकारणामधला कटसम्राट कोण? नाही, मी त्यांना तेच सांगतो आहे की हे शब्दच्छल करण्याच्या ऐवजी त्यांचे सामनेचे जुने अंक काढले तर कटसम्राट कोण आहे याचं उत्तर त्यांनी अगोदरच दिलेलं आहे. छगन भुजबळ हे हा फिरता रंगमंच आहे आणि शरद पवार हे नटसम्राट आहेत. येणाऱ्या काळामध्ये महायुतीला नक्की कळेल की शरद पवार काय आहे ते. कारण छगन भुजबळ पवारांची पण त्यांनी भेट घेतली, परत मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये होत्या. काय वाटतं या सगळ्या घडामोडींना पाहता? नाही, बघा 543 खासदारांपैकी 7 खासदार निवडून आल्यानंतर प्रत्येकाला इतका जर अभिमान वाटत असेल तर निश्चितपणे की त्यांच्या दृष्टीने ते मोठेच नेते आहे, याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे 240 खासदार निवडून आणणारे नेते छोटे आहे आणि 7 खासदार निवडून आणणारे मोठे नेते आहे. हा जर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने केला तर आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा आता आपल्याला मार्कशीट देताना बदल करण्याची आवश्यकता आहे की 7 मार्क घेतले की तो मेरिटमध्ये आला आणि 240 मार्क घेतले की त्याला सी ग्रेड दिला, असं करावं लागेल.
विधानसभेसाठी महाविकास आघाडीची तयारी सुरू झालेली आहे. 25 जागा 36 पैकी ठाकरे गट मुंबईमध्ये लढत आहे. भाजपने किती लढवलं पाहिजे असं तुमचे TV चॅनलवरून आपण किती जागा घडवायच्या असं कधी ठरतं का हो? याच्यामध्ये ज्या आमच्या बैठका होतात त्यांनी कुठून कोणती जागा घडवावी, TV चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही किती जागा घडवणार याची चर्चा करणं हे तर पार्टीचं अहित पाहणारेच करू शकतात. हा प्रश्न आहे गो. जेव्हा एकत्र घडायचा आहे तर आम्ही महायुती म्हणून घडतो. आमचा पक्ष किंवा एकनाथ शिंदेंचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष आम्ही एकत्र येऊन विचार करू ना. आणि शेवटी आमचा प्रत्येक आमदार हा महायुतीचा असणार आहे, हा महायुतीचा आमदार असणार आहे. आणि पुस्तकाचं नाव महायुती आहे, चॅप्टर कोणतीही असेल, पण या दृष्टीने जर आपण असा विचार करायला लागलो आणि म्हणूनच कदाचित महाविकास आघाडीमध्ये मी 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 जे काही भावना आता तयार झाली अहंकाराची, त्यामध्ये इतकेही मुख्यमंत्री जागे काही जाहीरपणे बोलताय आणि कधी काही भेट जागी तर ते म्हणतात मी मुख्यमंत्री होणार आहे. काही तर एवढे महाविकास आघाडीमध्ये ही मुख्यमंत्री जागा आहे की ते इतरांना फोन करून सांगतात आता मीच मुख्यमंत्री होणार. आता मला वाटतं अरे जनता जनार्दन जेव्हा आशीर्वाद देईल त्याच्यानंतर होतं. शेवटी कोणीही मुख्यमंत्री म्हटलं की नाही काही मुख्यमंत्री होणार आहे का? किती मुख्यमंत्री जागा, काही तर लोक तर आत्ताच गृहमंत्री जागा आहे. हे आश्चर्यजनक आहे. तर लाडका भाऊ योजनेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की ज्या पद्धतीनं जाहीर केले गेले साधारणपणे वार्षिक जर पाहिलं तर 12 लाखाच्या आसपास 12वी आणि 15वीचे विद्यार्थी पास होतात. तर एवढा 9,000 कोटीच्या आसपास खर्च वार्षिक खर्च होईल, इतका पैसा आणला कुठून असे विरोधक आरोप करतात. ज्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यासाठी आता आदर्श राहिले नाही, त्यांना ही ताकदच समजली नाही. अहो महाराष्ट्रामध्ये या अगोदर मला आठवतं मी स्वतः अर्थमंत्री होतो, एका दिवसात आपण 7वं वेतन आयोग दिलं तेव्हा 44,000 कोटी रुपयाचा निर्णय केला. तेव्हा कोणी प्रश्न नाही विचारला पैसे कुठून आणले, कोणी विचारला नाही. 46,000 कोटी रुपये 2,48,00,000 आमच्या भगिनींना देण्याचा विषय आला तर पोट दुखायला लागलं. बरं याची जाणीव नाही का की ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी बाब आहे. आमची लाडकी बहीण काय 1,500 रुपये हे काय बँकेत फिक्स डिपॉझिट करणार आहे? 1,500 रुपये बाजारात येणार आहे, वस्तू निर्मितीला चालना मिळणार आहे. यातून ते दुकानदार त्यांचा व्यवसाय वाढल्यानंतर जे काही GST इन्कम टॅक्स भरेल त्यातून सुद्धा राज्याच्या तिजोरीत पुन्हा परत पैसे येणार आहे. हे आर्थिक एक चक्र आहे. पण हे चक्र ज्यांनी 2020, 21, 22ला आर्थिक दृष्टिकोनातून कधीच विचार केला नाही त्यांच्या लक्षातच येणार नाही. मग महाराष्ट्र कर्जबाजारी आहे अशी बदनामी करायची. खरं तर आपल्यालाही माहिती आहे की आपण जेव्हा रक्त तपासतो तेव्हा काय तुम्हाला पॅथॉलॉजिस्ट लिहून देतो का 5 लिटर रक्त आहे म्हणून? तो तुम्हाला हिमोग्लोबिन किती % आहे हे सांगतो. की आपल्याला स्टँडर्ड 14% व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन असावं तर 14%च्या ऐवजी किती आहे? कर्ज मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जनतेला हे आवाहन करणार आहे की हा खोटारडेपणा करण्याचा जो महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे ना, कर्ज आहे म्हणजे आता काय काँग्रेस आणि महाविकास आघाडी उद्या घोषित करणार आहे महाराष्ट्रावर कर्ज आहे, आता आम्ही निवडणुका घडवणार नाही, आमचे उमेदवार उभं राहणार नाही, आता हे कर्ज फेडायचं काम हे महायुतीलाच करू द्या. आहे का माहिती कारण नसताना असा भ्रम निर्माण करणं. आणि जे कदाचित यांना माहीत नसेल की कर्ज घेताना आपल्याला मर्यादितच घ्यावं लागतं. आपण 40.44 लक्ष कोटी आपला GSDP आहे, त्याच्यात 3% कर्ज घेण्याची आपल्याला मुभा आहे. आपलं कर्ज त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. तुम्ही कर्नाटकमध्ये तुमचं सरकार आहे, जरा सांगा बरं कर्ज किती आहे? तुमचं पंजाबमध्ये सरकार आहे, जरा माहिती द्या. तेलंगणाचं सरकार, सर्वांची टक्केवारी महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे कर्जाची. कर्जाचा हा डेप्थ रेशो जे आहे हा GSDPशी मोजला जातो. पण आपल्याच राज्याला बदनाम करण्याचं कटकारस्थान करून लोकांमध्ये, आता काँग्रेसच्या नेत्यांचं मी परवा वाचत होतो, ते म्हणाले की आम्ही या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात जाऊ. अरे लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक छोटी प्रेमाची 1,500 रुपयाची भेट देण्याची निर्णय केला. तुमचं पोट इतकं दुखतं गाव, इतकं दुखतं.
की तुम्हाला आता आमच्या या 2,48,00,000 बहिणींना 46,000 कोटी रुपये पोहोचणार इतकं पोट दुखत आहे, तरी मान्य एकनाथ शिंदेजींनी आपला दवाखाना काढलाय, त्यांना औषधी देण्याचं काम आहे. अशा पद्धतीने पोट दुखणं बरोबर नाही. शेवटचा प्रश्न थोडा नॅशनल होता. उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 64 जागा होत्या आपल्या, त्यापैकी आता म्हणजे निम्म्यापेक्षा अशा जागा पडलेल्या आहेत. तिथे कुठे भाजपच्या अंतर्गत वाद किंवा कुठे हिंदी तिथे कमी पडलं का किंवा काय कारण नाही, ची माहिती मग आहे. मी कानपूरचे जे खासदार होते ते आणि आम्ही सोबत प्रवास करत आलो होतो, त्यांना सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं होतं. जसं महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्रामध्ये आपण थोडेसे बेसावधच राहिलो. ज्या पद्धतीने जातीमध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला, आरक्षण बंद होणार, संविधान बदलणार, शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण केला की सोयाबीनचा भाव नाही. आम्ही भावांतर दिलं होतं, आता आम्ही 5,000 रुपये हेक्टरी मदतही करतोय. धानाच्या उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी मदत करतोय. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अशीच घटना झाली. ते म्हणाले की मी इतकेदा खासदार निवडून आलो, आमदार राहिलो आहे, उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री राहिलो. ते म्हणाले एवढा जातीचा जहर हे काँग्रेसने तिथं पोहोचवलं ना, या अगोदर कधीच झालं नव्हतं. आणि हे आपण अनुभवलं. सन्माननीय राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना विचारता, बताओ आप कौन से जात के हो, आप कौन से जात के हो, असं कधी झालं नाही. पंडित नेहरू पासून कोणतीही पत्रकार परिषद बघा, असं पत्रकार परिषदेत पत्रकारांची एकच जात आहे ती पत्रकार, पण त्यांना विचारायचं तुम्ही कोणत्या जातीत येता, कधी घडलं नाही. आता सत्तेसाठी काही पण हे मात्र सुरू झालं आहे. आणि हे जर आपण थांबवू शकलो नाही तर हे मात्र पुढच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.